आराखडे बांधित होता. माध्यान्नीचा सूर्य मावळतीकडे झुकला. मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासातील एक काळे पान आज लिहिले जाणार होते. मुकर्रब खानाच्या छावणीत दमलेल्या फेसाळलेल्या गणोजी शिर्क्याच्या घोड्याने प्रवेश केला. आइए गणोजी आइए. और सब खैरियत? कसली खैरियत सरदार? संभाजी डोळ्या मोर यायलाय म्हणून तुम्ही परेशान आणि डोळ्या मोरणा हटना म्हणून आम्ही हैराण. सरदार, आम्हा दोघांतील टोचणारा काटा एकच संभाजी. आता आपल्याला एकच संधी, काट्यानं काटा काढायचा. फक्त आमचा बी विचार व्हायला हवा. क्या चाहिए तुम्हें? मला माझं वतन पाहिजे सरदार. दिया दिया गणोजी दिया. समझो तुम्हारा वतन तुम्हें मिल गया. पण त्यासाठी तुम्हाला तुमची कामगिरी दाखवावी लागेल. सरदार, माझी कामगिरी तुम्हाला वाट दाखवायची आहे. हा, पण यो बेट जर का फसला तर तुमची बी खैर नाही आणि तुमच्या आलमगीर बादशाहची बी खैर नाही. तेव्हा जरा जपून. तुम इसकी फिक्र मत करो. लेकिन ये संभा मिलेगा कहाँ? खान साहेब, संभाजी राजा संगमेश्वरावर न्याय निवाड्याच्या कामगिरीवर आहे. झटक्या सरशी तर कोकणात घेऊन जातो. हा, पण मुसक्या आवडायचं काम तुमचं. अब आएगा आएगा संभाजी. वो काफिरों का राजा अब हमारे मुट्ठी में आएगा. अब संभा बंदी बनेगा मुगल सल्तनत का. खान साहेब, बोलो. आमच्या वचनाचं तेवढं ध्यानात असू द्या. क्यों नहीं? सारे संगमेश्वर न्याय निवाड्याच्या प्रतीक्षेत होते. धाकटे महाराज संभाजीराजे आता सदैवर येणार होते. आले आले महाराज आले. सकाळच्या स्नान संध्यादी कार्यक्रम उरकून महाराज सदैवर आले. सरदेसाईंचा वाडा म्हणजे संगमेश्वराचे न्यायालय. न्याय निवाड्यात गर्क संभाजी महाराजासमोर घाबरलेल्या खासगी हिराने राजांना सावध केले. राजा घात झाला, राजा घात झालाय. मुकर्रब खानाच्या फौजेनं आम्हाला वेढा घातलाय. राजा इथून निसटायला हवं. पण आता खूप वेळ झाला होता. गणोजी शिर्क्यासारख्या स्वकीय खंड फितुरांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे संभाजी महाराज संगमेश्वराच्या सरदेसाईंच्या वाड्यात मुकर्रब खानाच्या संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागल्याची बातमी मुघल सल्तनतीचा बादशाह आलमगीर औरंगजेबाला समजली. गेली 9 वर्षे ज्याने आकाश पाताळ एक करूनही दाद दिली नाही, तो संभा हाती लागल्याने औरंगजेब खुश होता. त्याने फरमान जारी केले. संगमेश्वरापासून भीमा कोळेगावापर्यंत या काफरांची झिंड काढा. आणि आज्ञेचे पालन झाले. संभाजी महाराजांची झिंड सुरू झाली. संभाजी महाराज आणि कवी कलशाच्या अंगावर विदूषकांचे चट्ट्या पट्ट्याचे झगे चढविले गेले. एकेकाळच्या रायगडाच्या राजेश्वराला, करोडो होणांच्या धन्याला, 32 मणाच्या सोन्याने बनविलेल्या सिंहासनावर बसणाऱ्या मराठ्यांच्या नरेशाला आणि त्यांच्या मुख्य प्रधानाला मर्तुगड्या उंटावर बसवले गेले. त्या विदूषकाच्या भडक झुली, ती घुंगरे, लाकडी टोप्यावरचे फुगे, यातच शिंगे, करणे, ढोल, तुताऱ्या यांचा एकच कोलाहल. अशा वातावरणात मराठ्यांच्या या सिंहास औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. होशियार
बुनियाद जन्नत अंजाम मन्नत जा बना बादशाह आलमगीर औरंगजेब। ऐसे है हमारे शाही मेहमान 20 दिन हुए कमबख्तों ने एक निवाला भी नहीं खाया है। जब से नींद निकाली उस दिन से दोनों भूखे हैं, एक बूंद पानी तक नहीं पिए हैं। कहते हैं बादशाह के यहाँ का सब कुछ हराम है और शिवाजी का बच्चा कभी हराम की खाता नहीं। ये मजाल जगा उन लुटेरों को बड़ी भूखे रही तो ना सही। पानी में नमक मिलाओ और शराब का नमक नहीं खाते तो क्या हुआ, बदन पे तो लगा सकते हैं ना। मिलाओ मिलाओ नमक और डाल दो उन कैदियों के नापाक जख्मी बदन पर। जगदम जगदम अभी उम्र ही क्या है, क्यों जित प्यारा है। हमें सिर्फ इतना बता दे, रामपुर और औरंगाबाद में लुटा हुआ खजाना कहाँ है? खान मौका मिलता तो हम पूछते यही सवाल तुम्हें। सारे हिंदुस्तान का खजाना हजम किया है तुम्हारे शहंशाह ने, वो कहाँ है? कैसे जिद पैदा किया है अल्लाह ताला ने इनमें। यावन रावण की सभा शंभु बंध्यो बजरंग लहू दसत सिंदूर सम खूब खेलियो रणरंग। राजन हो तुम साचे खूब लड़ियो तुम जंग। जो तू तप तेज निगार के तखत तेजत और रंग। राजा कैदी म्हणून हाती आला तरी त्याच्याशी बर्ताव करायचा राजव्यवहारात एक रिवाज असतो। अब हम रिवाज का पूरा ध्यान रखेंगे, तुम्हें हमारे शहजादों के तरह रखेंगे और तुम्हारी दौलत भी तुम्हारे पास ही रहेगी। तुम्हारा कोई नुकसान नहीं होगा। सिर्फ तुम्हें इस्लाम कबूल करना होगा और हिंदू धर्म छोड़ना होगा। बादशाह तुला माहिती माझ्या आयुष्यातली सर्वात अभिमानाची गोष्ट कुठली आहे? तू काफिरों का राजा है। नाही तर हिंदू मातेच्या गर्भातून हिंदू पित्याच्या वीर्यापासून या मायभूमीमध्ये हिंदू म्हणून जन्म घेणं ही आम्हा हिंदूंच्या दृष्टीनं सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे। कारण साक्षात भगवंत देखील मनुष्य रूपात राम आणि कृष्ण बनून जन्म घेतो तो या मायभूमीत। इस्लाम का स्वीकार कर, मैं तुम्हारे सब गुनाह माफ कर दूंगा। ही नेताजी पालकरला जसे मोहम्मद कुली खान केले तसेच तुला देखील करणार, क्योंकि इसके बाद ही मेरा जिहाद पूरा होगा। तुम्हें इस्लाम के बंधन में जकड़ना ही होगा बाबा। जन्म मरण के बंधन से भी मुक्ति चाहने वाले हम हिंदू इस्लाम का बंधन कैसे स्वीकार करेंगे बादशाह? आम्ही तर आता असं मानायला लागलो की आमची संपूर्ण मायभूमी इस्लामच्या जोखडातून मुक्त करण्यामध्येच आमची मुक्ती आहे। विष निर्माण करणाऱ्या सापांना सुद्धा नागपंचमीच्या दिवशी दूध पाजणारा आमचा सहिष्णु धर्म आणि रोज दूध देणाऱ्या गोमातांना आपली भूक भागवण्यासाठी कापून खाणारा तुमचा धर्म। हा सोडू मी माझा धर्म, मी नाही सोडणार माझा धर्म। अरे मेलो तरी 72 मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही आमच्या पायात। मार डालूंगा दोनों भी नाबाजार लोंडों को, ऐसी हालत करूंगा हरामजादों की। लेकिन हम अल्लाह ताला से ये दुआ जरूर मांगेंगे, अगले जन्म में वो तुम्हें इस्लाम का बंदा बनाए।
ही अजीब बात है ना. मुसलमान एकदा मेल्यानंतर दुसऱ्यांदा पैदा होत नाही आणि हिंदू एकदा मरून देखील दुसऱ्यांदा पुन्हा जन्म घेतो. कारण आम्ही मेल्यानंतर ज्वलन तेज अशा अग्नी ज्वाळांच्या रथामध्ये बसून अनंतामध्ये विलीन होऊन जातो. तुमच्यासारखे जमिनीमध्ये खड्डा करून स्वतःला पुरून घेत नाही किड्या मुंग्यांचे भक्ष्य बनण्यासाठी. जड़ से काट दो ये बेगुमान मगरूर तमाम, फेंक दो कुत्तों के सामने. औरंग्या, सभा कापलीस तरी नाही जिंकता येणार तुला हा महाराष्ट्र आमच्या जान कुर्बान मावळ्यांकडून. क्योंकि यह देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. यह अमर भूमि है, समर भूमि है. दुश्मन यहाँ मिट जाता है. इस महाराष्ट्र में फसल शत्रु के खून से बोई जाती है. यहाँ तलवार भवानी है जो खून से धोई जाती है. औरंग्या, एकदा आणि फक्त एकदाच आमच्या तेजपुंज नेत्रांमध्ये स्वतःची नजर भिडवण्याची हिम्मत कर. घूरना बंद कर. नजर नीची कर हरामजादे. अरे गर्दन वर करून पाहणाऱ्या माणसांची मला कधीच सवय नाही आणि नफरतीच्या नजरेची तर नाहीच नाही. राहुल्ला, जबान काटने से पहले फोड़ दो ये बेमुरवत आंखें. सागर में पानी है कितना नाप न कोई पाया है. दो प्रहर के सूर्य तेज को देख न कोई पाया है. अग्निशला का मुट्ठियों में पकड़ न कोई पाया है. वैसे शेर शिवा का छावा जीत न कोई पाया है. और ही फक्त न गमावता आमचे हे डोळेच पहिल्या ओढ. अरे तुझी शकल सुद्धा बघायची इच्छा नाही आम्हाला. राहुल्ला, जड़ से काट दो ये बेगुमान मगरूर तमाम. जगदम जगदम क्या संभा? चिल्लाया, रोया, गिड़गिड़ाया? नहीं आलमपना, हमने उसकी आंखें निकाली, जबा काटी, मगर चिल्लाना रोना तो दूर उस काफिर के मुंह से उफ तक नहीं निकली. ऐसे बेडर सुरमा शख्स काफिरों की कोख में, यार खुदा, कैसे पैदा करते हो परवरदिगार, कैसे? हमारी एक भी औलाद होती संभा जैसी तो डालते हम इतने बड़े सल्तनत का बोझ उसके कंधे पर और गुजारते बुढ़ापे की जिंदगी अल्लाह ताला की खिदमत में. 9 साल इस संभा की वजह से हम लखन में सड़ रहे हैं. आग्र्याच्या कैदेतून या 5 लेखांच्या झालेल्या सुटकेची आज ही भुगत रहे. संभा की पकड़ने के बाद इतने दिन तुला जिवंत का ठेवले कारण मौका खोज रहा था. कौन से मौके को तुझे मौत की खाट उतार दिया जाए और मुझे मौका मिला. नए साल का गुड़ी पाड़वा तो मुगल सल्तनत के शहंशाह इस्लाम का नेक बंदा अलमपना आलमगीर औरंगजेब की तरफ से सब काफिरों को उनके कल से शुरू होने वाले नए हिंदू साल के लिए मुबारक तोहफा. उनके राजा की मौत, उनके राजा की घर से अलग की गई मुंडी मैं दूंगा तुम्हें सदाए मौत. पण अशी मौत देईल की धरका बुडेल संपूर्ण महाराष्ट्राचा.
कांप उठेगा हर जर्रा जर्रा इस महाराष्ट्र का। हा आमचा पहिला दस्ता, हे फक्त तुला जिवंत सोडून काढती। हा आमचा दुसरा दस्ता, हे तुझे हात पाय असे एक एक अवयव शरीरापासून वेगळे करती। आणि नंतर अरे चलो हटो बेवकूफो, अरे कैद्याला खेच नाही तर ते बांधता कशाला? असद खान, या गाफर बच्चाचे शिर दख्खनेत गावोगावी नाचवा, बादशहाचा हिंदूंना दिलेला नया साल का तोफा म्हणून दहशत बसवा। आलमगीर औरंगजेब जोवर जिंदा आहे तोवर या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणी संभाव पैदा होता कामा नये। मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यू ही थिजला, बाळ इथे विसला शिवाचा, बाळ इथे विसला शिवाचा, बाळ इथे विसला। संभाजी माझा आले, संभाजी शिवभाषम जगले, संभाजी सिंहासन गेले, संभाजी यही अमर झाले। बाळ इथे विसला शिवाचा, बाळ इथे विसला।